अजूनही कापूस खरेदी केंद्र का सुरू केलं नाही? विजय वडेट्टीवार यांनी सरकारला हा सवाल विचारलाय। आमदारांना वाटायला पैसे आहेत, कापूस खरेदीला का नाही, तसा सवाल वडेट्टीवार यांनी विचारलाय। दिवाळीनंतर कापूस खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे, विजय जवांधिया यांनी प्रतिक्रिया दिली। सीसीआय आणि पणन महासंघात करार झाल्याचं सुद्धा विजय जवांधिया यांनी म्हटलंय। अमेरिकन टॅरिफची भीती दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा शेतकरी नेत्यांचा आरोप आहे। कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य पणन महासंघाला परवानगी दिली आणि या निर्णयामुळे सीसीआय आणि पणन महासंघात लवकरच करार होण्याची शक्यता आहे। मात्र पणन महासंघाकडे निधीची कमतरता असल्याने कापूस खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। राज्यामध्ये कापूस खरेदी करताना केंद्राने जे निकष लावले त्या निकषाचा आधार घेतला तर शेतकऱ्यांचा कापूस हे खरेदी करू शकत नाही। कापूस आता शेतकऱ्यांच्या घरात पडायला लागला, अद्याप केंद्राकडून मंजुरी नाही, कुठलीही मंजुरी आलेली नाही। 1% मंजुरी आली नाही, 1 सेंटरची सुद्धा मंजुरी आली नाही। आणि तोपर्यंत यांची मंजुरी येईल तोपर्यंत आता संकटात सापडलेला जे काही थोडं बहुत निघताय शेतात तो व्यापाऱ्यांनी कडे देऊन मोकळा होईल। आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते विजय जवांधिया। सर, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती देखील तशीच आहे। कापूस खरेदी केंद्रही अजून सुरू झालेले नाही। सीसीआयने कापूस पणन महासंघाने तशी परवानगी दिलेली मात्र अजून झालेली नाही। सध्या शेतकरी आणि खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची काय स्थिती? कापूस उत्पादक शेतकरी यांची दिवाळी अंधारात गेलेली आहे। एक तर सरकारची मदत मिळालेली नाही, दुसरं कापूस घरात फार कमी प्रमाणात आलाय कारण सतत पाऊस आणि आभाळ होतं। बोंड उशिरा लागली, बोंड फुटली नाहीत। मी माझी दिवाळी अनेकदा वायफळला असताना कापूस विकून साजरी केलेली आहे, पण यंदा तर तेच काहीच नाही, सोयाबीनही नाही आहे। सरकार असं म्हणतंय की आम्ही कापूस खरेदी करणार आहे। सीसीआयचं तुम्ही रजिस्ट्रेशन करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याकरता किती त्रास आहे हो। आणि यंदा जेव्हा MSP मिळणार नाही हे पक्का आहे तेव्हा मग सरकारने हे सगळे सोपार बंद केले पाहिजेत आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही आधार कार्ड घेऊन या, 7/12 घेऊन या, आम्ही तुमचा सगळा कापूस MSPत विकत घेऊ। पणन महासंघ म्हणतोय की आम्हाला खरेदी करण्याची परवानगी मिळालेली आहे पण आमच्याजवळ पैसे नाहीत। पैसे कसे राहणार आहेत? अहो, पणन महासंघाजवळ 3% जे 700-800 कोटी रुपये होते ते विलासराव देशमुखांनी वाटून टाकले शेतकऱ्यांना। चांगली गोष्ट केली, तेव्हा शेतकऱ्यांना मदत झाली। पण माझं असं म्हणणं होतं की कापूस एकाधिकार योजना होती म्हणून शेतकऱ्यांना सुरक्षा होती।